Hello, dear friends. Welcome back to our learning platform. I am your mathematics mentor Ganesh कुंभारे. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट क्लासमध्ये आपण जो लॉजिक वाला चॅप्टर त्याला आपण कंटिन्यू केलेला आहे. आज जो समोरचा पॉइंट त्याला आपण कंटिन्यू करणार आहे. लास्ट क्लासमध्ये आपण 1.2 एक्झरसाइजचे आपण दोन क्वेश्चन्स पाहिले होते. दोन क्वेश्चन्स आपले झाले होते. आज आपण तो थर्ड क्वेश्चन आहे त्याला आपण आजच्या क्लासमध्ये काय करणार आहे, कंप्लीट करणार आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट आहे पेपरला, याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतो बाळांनो. आणि जर पेपरला यावर क्वेश्चन्स आला तर तो 3 मार्काचा क्वेश्चन आपल्या पेपरला फसत असतो. त्यामुळे सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की सर्वांनी काळजीपूर्वक शेवटपर्यंत क्लास बघा बाळांनो, ठीक आहे ना. आणि तुम्हाला रियालिटी सांगतो बाळ की आता 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि जवळपास मॅथमॅटिक्स मध्ये बरेचसे मुलं फेल झालेत बाळ, ठीक आहे ना. जर तुम्हाला असं वाटते की सर आम्हाला अशी वेळ यायला नकोय, तर आतापासून प्रॉपरली अभ्यास करा. मी जे सांगतोय ना तेवढ्या कंडिशन चांगल्या पद्धतीने करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. चला पॉइंटला स्टार्टअप करत बाळांनो. आपण काय पॉइंट बघून घ्या. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतं हे आपल्याला बघायचं. गुरुजी सॉरी, कॉन्व्हर्सवर नाहीये, ज्यामध्ये आपण काय टॉटॉलॉजी आहे, ज्यामध्ये आपल्या टॉटॉलॉजी आहे, त्यानंतर कॉन्ट्राडिक्शन आहे आणि त्यानंतर कॉन्टिंजन्सी आहे. याचं काय करायचं बाळांनो, मला याच्यामध्ये वापर करायचा, यूज करायचा. काय म्हणते कंडिशन पाहून घ्या. एक्झामाइन वेदर द विच ऑफ द फॉलोइंग पॅटर्न्स आर द टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कॉन्टिंजन्सी. ठीक आहे ना. एक थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन देतो. काय असते कंडिशन बघून घ्या. आता जेव्हा आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करणार, काय ड्रॉ करणार आपण इथे, ट्रूथ टेबल ड्रॉ करणार. ट्रूथ टेबल ड्रॉ केल्याच्या नंतर जो आपला लास्ट नंबरचा कॉलम असतो, त्या लास्ट नंबरच्या कॉलम मध्ये जर ऑल एंट्रीज जर मला ट्रू जर भेटला, ऑल एंट्रीज म्हणजे पूर्णच्या पूर्ण कॉलम जर तुम्हाला टीचा जर भेटत जर असेल, पूर्ण कॉलम जर तुम्हाला टीचा जर भेटत जर असेल, त्याला म्हणायचं आपण टॉटॉलॉजी. इसको बोलेंगे आपण राजा हरिश्चंद्र. याला म्हणायचं आपण टॉटॉलॉजी. त्याला मराठीमध्ये राजा हरिश्चंद्र असं म्हटलं जातं. सर राजा हरिश्चंद्र काय भानगडे, म्हणजे एक असा राजा होता जो कधीच खोटा बोलत नव्हता, म्हणून त्याचं नाव राजा हरिश्चंद्र ठेवलेलं आहे. ठीक आहे ना. टॉटॉलॉजी आहे. त्यानंतर जर समजा लास्ट कॉलम मध्ये सगळ्याच्या सगळ्या एंट्रीज जर तुम्हाला एफ जर भेटल्या, काय भेटल्या बाळांनो मला सांगा, एफ, त्याला म्हणायचं आपण कॉन्ट्राडिक्शन. त्याला काय म्हणायचं बाळांनो, आपण कॉन्ट्राडिक्शन असं म्हटलं जातं. आणि जर लास्ट कॉलम मध्ये तुम्हाला टी किंवा एफ किंवा टी किंवा मिक्स भेटल्यात, किंवा मिक्स एंट्रीज तुम्हाला भेटल्यात, त्याला म्हणायचं बाळांनो आपण कॉन्टिंजन्सी. काय नसेल आपण कॉन्टिंजन्सी असं याला म्हटलं जातंय. ठीक आहे ना. अपेक्षा करतो इथपर्यंत काही अडचण नसेल. जर ऑल एंट्रीज ट्रू भेटल्यात त्याला आपण टॉटॉलॉजी म्हणायचं. ऑल एंट्रीज जर एफ भेटल्या त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणायचं. ठीक आहे ना. कॉन्ट्राडिक्शन, स्पेलिंग मध्ये घोळ झालाय ना बाळांनो, याला आपण कॉन्ट्राडिक्शन असं म्हटलं जातं. कॉन्ट्राडिक्शन असं म्हणणार आणि हाकून असेल बाळांनो माझ्याकडे कॉन्टिंजन्सी असेल. तर ट्रूथ टेबल तुम्हाला ड्रॉ करता येणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे बाळांनो. चला याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करून घ्या बाळांनो. आपण काय ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी बघून घ्या बरं एकदा. जर माझ्याकडे पी आहे, क्यू आहे, नंतर कोण आहे माझ्याकडं, पी अँड क्यू आहे, नंतर सेकंड ब्रॅकेट क्यू ऑर पी आहे, त्यानंतर या आणि याच्यामध्ये कोणी इम्प्लिकेशन आहे बाळांनो. इथे काय येणार, पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू ऑर पी असं तुम्हाला कंडिशन मला भेटलेले आहेत बाळांनो. ठीक आहे. चला आता याला काय करायचं बाळांनो, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. ठीक आहे ना. कशा पद्धतीने याला आपण सॉल्व्ह करणार ह्या कंडिशन्स आपण इथे बघून घेऊयात बाळांनो. प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना. जर माझ्याकडे अँड ऑपरेटर असेल, ठीक आहे ना, जर आता दोन्ही टी असेल तरच माझा आन्सर मी काय लिहिणार बाळांनो, इथे टी लिहिणार आहे. जर माझे दोन्ही टी असेल तरच आन्सर काय लिहायचं, मी याच्यामध्ये टी लिहायचं असते. ठीक आहे ना. टी अँड टी. जर माझ्याकडे टी अँड टी असेल तरच आन्सर टी. जर इथे जर टी नसेल तर आन्सर काय, अदरवाईज आन्सर काय असतं बाळांनो, आपलं फॉल्स असतं बाळांनो. ठीक आहे. ऑर मध्ये काय म्हणते, जर टी, आता ऑर जर तुम्ही जर पाहिला तर ऑरची कहाणी वेगळी बाळांनो. जर इथे एफ असेल, इथे पण एफ असेल तरच आन्सर एफ लिहायचं, अदरवाईज आन्सर जे असेल ना बाळांनो आपलं टू लिहायचं असतं. त्यानंतर जर माझ्याकडे जर अशी कंडिशन असेल, इथे पण सेम असेल, इथे पण असेल, ठीक आहे ना, सेम टू सेम कहाणी पाहिजे पण बाळांनो. इथे टी असेल तर मला इथे पण टीच लागेल, इथे टी असेल तर इथे पण मला टीच लागेल, इथे एफ असेल तर इथे पण मला एफच लागेल. अदरवाईज ठीक आहे, याचा आन्सर आपण टी लिहायचं. अदरवाईज आपलं जे काय आन्सर असेल ते आन्सर, आपलं जे आन्सर असते
arrow indicates a true value. arrow indicates. ठीक आहे ना बाळ, मी रूल्स पाठ करा म्हटलेले तुम्हाला, ठीक आहे ना. जर तुमचे रूल्स पाठ असतील ते तुम्हाला करायला काही अवघड जाणार नाही, पण रूल्स पाठ करणं हा तुमचा सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट कंडिशन आहे. चला आता मला सांगितलं एंट्री लिहायच्या भावना आपल्याला काय असं, आपल्या एंट्री चेक करून घ्या बरं एकदा. गुरुजीच्या एंट्री इथे लिहिणार आपण टी, इथे एंट्री लिहिली आपण ट्री 2, त्यानंतर टी, नंतर एफ, नंतर एफ. इथे काय येणार टी एफ टी एफ. इथे काय येणार बघा अँड ऑपरेटर. अँडचं म्हणणं काय आहे, दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी. दोन्ही टी आहे का नाही, दोन्ही टी आहे का नाही, दोन्ही टी असेल तरच टी, नाही तर आन्सर फॉल्स येणार बाळांनो आपला. ठीक आहे ना. नंतर क्यू ऑर पी. सर क्यू ऑर पी मध्ये ऑर ऑपरेटर, दोन्ही एफ असेल तरच एफ लिहा, अदरवाईज आन्सर ट्रू लिहून टाका. ठीक आहे ना. दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी लिहायचा. आता लक्ष द्या इकडे. सर ॲरो बघा इथे, इथे आणि इथे इंडिकेट आहे, इम्प्लिकेशन आहे. दोन्ही सेम असेल तरच टी. काय म्हणते कंडिशन बघून घ्या एकदा. ठीक आहे ना. दोन्ही सेम असेल तरच टी. इम्प्लिकेशन आहे ना, तर ॲरो जिकडे चालला तिकडं, ॲरो एफ कडनं टी कडे चालला तर आन्सर तुम्हाला इथे टी लिहावं लागेल. इथे ॲरो तुम्हाला टी कडे चालला, इथे सेम टू सेम इथे पण तुम्हाला टी लिहावं लागेल. ठीक आहे. मग आता तुम्ही जर इथे जर पाहिलं तिथं ऑल एंट्रीज लास्ट कॉलम मधल्या, जो काही लास्ट कॉलम आहे यामधल्या ऑल एंट्रीज मला काय भेटल्या बेटांनो, कॅपिटल टी भेटल्या. आणि ट्रू भेटल्यामुळे गिव्हन लॉजिकल स्टेटमेंट किंवा गिव्हन स्टेटमेंट इज ए टॉटॉलॉजी. याच्यावरून आपण काय लिहायचं, टॉटॉलॉजी असं लिहिणार आपण. म्हणून इथे आन्सर मध्ये बघा आता थोडी जागा कमी आहे माझ्या, इथे आन्सर लिहितो बाळांनो. ठीक आहे ना. ऑल एंट्रीज इन अ लास्ट कॉलम. ठीक आहे, इथे लिहिणार आपण ऑल एंट्रीज इन अ लास्ट कॉलम, इन अ लास्ट कॉलम आर ट्रू. हे काय बाळांनो ट्रू आहे. हेन्स 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 गिव्हन स्टेटमेंट, गिव्हन स्टेटमेंट इज राजा हरिश्चंद्र. काय असेल बाळांनो, तो टॉटॉलॉजी असेल आपल्याकडे. काय असेल तो टॉटॉलॉजी असेल. ठीक आहे ना. अपेक्षा करतो बघा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. चला आता पुढच्या पॉइंटला जाऊयात. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन. काय नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन बघा बरं. इथे ते पुन्हा ट्रूथ टेबल मला ड्रॉ करायचं. इथे येणार बाळांनो पी क्यू, नंतर माझ्याकडे निगेशन पी आहे, नंतर इथे पी इम्प्लाइज क्यू आहे, नंतर इथे काय ना मला सांगा पटकन क्यू और निगेशन पी और निगेशन क्यू, सॉरी निगेशन पी और क्यू आहे. आता लक्ष द्या इकडं, त्याला नंबरिंग करा. त्यानंतर तुम्ही 1 2 3 4 आणि 5. सर चौथ्या आणि पाचव्या मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे, मग काय करणार इथे 4 आणि 5 मध्ये काय लिहायचं, डबल इम्प्लिकेशन लिहायचं बाळांनो. रूल्स पार्ट असणं मस्ट आहे, मॅन्डेटरी आहे. तुम्हाला रूल्स आलेच पाहिजे. रूल्स येत असतील तर सोल्युशन सॉल्व्ह होतील, नाही तर क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत बाळांनो. ठीक आहे ना. चला आता पी च्या एंट्री काय आपल्याकडं टी टी एफ एफ. क्यू च्या एंट्री टी एफ टी एफ. निगेशन पी, याचं निगेशन लिहायचं, त्याचं उलट करायचं. इथे टी असेल तर इथे एफ लिहा, इथे टी असेल इथे एफ लिहा, इथे एफ असेल इथे टी लिहा, इथे एफ असेल इथे टी लिहा. इम्प्लिकेशन. सर पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू काय म्हणतो, कशाला म्हणतो आपण इम्प्लिकेशन वाला रूल. इम्प्लिकेशनचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही पी कडनं क्यू कडे जात असाल तर दोन्ही सेम असेल तरच टी लिहायचा, अदरवाईज ॲरो इंडिकेट्स ट्रूथ व्हॅल्यू. मग ॲरो कुणीकडनं कुणाकडे चालेल बाळांनो, बघा दोन्ही सेम आहेत तर इथे माझ्याकडे आन्सर मला टी भेटणार. इथे बघा सर हा टी कडनं एफ कडे चालला म्हणजे इथे काय लिहायचं आपण एफ लिहायचा. इथे एफ कडनं टी कडे चालला म्हणजे इथे काय लिहायचं आपण टी लिहायचा. इथे काय लिहिणार आपण टी लिहिणार. ठीक आहे ना. अशा पद्धतीने हा क्वेश्चन काय होतो बाळांनो आपल्याकडे सॉल्व्ह होतो. आता गुरुजी निगेशन पी आणि क्यू यांच्यामध्ये कोण आहे, ऑर ऑपरेटर. ऑरचं म्हणणं काय असते, दोन्ही एफ असेल तरच एफ लिहा, अदरवाईज काय करा ट्रू लिहून टाका. अदरवाईज काय करायचं ट्रू लिहायचं. आता इम्प्लिकेशन मध्ये काय म्हणते बाळांनो इथे बघून घ्या. सर डबल इम्प्लिकेशनचा रूल काय होता, डबल इम्प्लिकेशनचा रूल काय म्हणतो, दोन्ही साईडला एरो असेल तर काय म्हणतो बाळांनो, दोन्ही सेम असेल तरच टी लिहा, अदरवाईज फॉल्स लिहून टाका. गुरुजी दोन्ही सेम आहे तर काय लिहू इथे टी लिहूयात. दोन्ही सेम आहेत तर टी लिहूयात. दोन्ही सेम आहेत
तर टी लिहूयात. दोन्ही सेम आहेत तर टी लिहूयात बांधनो. हे काय आहे तर हे टॉटॉलॉजी आहे. हे काय बाळांनो टॉटॉलॉजी आहे. असं खाली लिहून घ्यायचं. गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज ए टॉटॉलॉजी. ते टॉटॉलॉजी असेल अशी कंडिशन त्यामध्ये आहे बाळांनो. ठीक आहे ना. अपेक्षा करतो इथपर्यंत क्वेश्चन मध्ये कोणालाही डाऊट नसेल. चला पुढच्या पॉइंटला सेकंड नंबरचा क्वेश्चन. काय दिलं सेकंड क्वेश्चन बघा बरं बाळांनो एकदा इथे. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय आपल्याला, काय गिव्हन आहे आपल्याला ते आपल्याला पाहायचंय. आता मला सांगा इथे आपल्याकडे कोण कोण दिलं बघून घ्या सर सोल्युशन मध्ये. ठीक आहे ना. पहिला मुद्दा पी आहे, नंतरचा मुद्दा क्यू आहे, नंतर माझ्याकडे निगेशन क्यू आहे. ठीक आहे ना. निगेशन पी पण आहे बाळांनो आपल्याकडे, तर निगेशन पी पण मला इथे लिहावं लागेल. ठीक आहे. निगेशन पी पण काय करावं लागेल मला इथे, गुरुजी निगेशन पी पण लिहा, निगेशन क्यू पण लिहा. चालेल ना. आता ब्रॅकेटला ओपन करून घ्या एकदा. या ब्रॅकेटला सॉल्व्ह करा. या ब्रॅकेटला, या ब्रॅकेटचं म्हणणं काय आहे सर, निगेशन पी अँड निगेशन क्यू अशी कहाणी आहे बाळांनो. आता जर तुम्ही पाहिले नंबरिंग करतो 1 2 3 4, हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट म्हणजे हा वाला ब्रॅकेट आहे. ठीक आहे ना. या ब्रॅकेट कितव्या नंबरला आहे 5 नंबरला. 5व्या नंबरच्या ब्रॅकेटला निगेशन लावायचंय. निगेशन ऑफ पी भेटला मला. चालेल. हा भेटला मला इथे 6 नंबर. आता काय करायचं आपल्याला 6 नंबर म्हणजे हा वाला पूर्ण ब्रॅकेट, हा वाला 6 नंबर पूर्ण झाला. मध्ये कोण आहे ऑर. क्यू कुठे पहा बरं सर, क्यू कुठे माझ्याकडे, क्यू हा 2 नंबरला आहे, ते 2 नंबरला आहे, ते क्यू लिहून टाकायचा. दोघांच्या मध्ये इथे वापरणार आपण ऑर ऑपरेटर्स. ठीक आहे ना. चला आता एंट्रीज लिहून टाका बाळांनो. इथे काय माझ्याकडे एंट्री पहा बरं एकदा. कोणत्या कोणत्या एंट्रीज आहेत त्या एंट्रीज आपल्याला बघायच्या तिथे. ठीक आहे. चला आता एंट्रीज सांगा बाळांनो. इथे एंट्री काय काय दिली माझ्याकडे. इथे येणार आपल्याकडं टी टी एफ एफ. इथे टी एफ टी एफ. निगेशन पी, पीचं निगेशन म्हणजे इथे येणार एफ एफ टी टी. आता निगेशन क्यू करायचंय. या क्यूचं निगेशन, टीचं निगेशन, निगेशन ऑफ एफ, एफचं निगेशन, एफचं निगेशन टी. सॉरी या बाळांनो. ओके आय एम रिअली सॉरी, थोडंसं लिहिता चुकलं. इथे निगेशन लिहायची गरज नसते बाळा. ठीक आहे ना. बघा आता क्यूचं इथे काय येणार एफ टी, इथे येणार एफ आणि टी. अशी कहाणी असते बाळांनो. आता काय करा, या पी आणि क्यूच्या मध्ये, निगेशन पी आणि क्यूच्या मध्ये कोण लावायचं अँड ऑपरेटर. दोन्ही टी असेल तरच टी लिहा, अदरवाईज फॉल्स लिहून टाका. ठीक आहे बा. आता काय करायचंय, या 5व्याचं निगेशन करा. 5व्याचं निगेशन काय येणार इथे मला सांगा. टी 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 आणि एफ. आता 6 आणि 2 मध्ये गुरुजी, या 6 आणि 2 मध्ये ऑर ऑपरेटर. दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. इथे येणार टी, इथे पण काय येणार बाळांनो, इथे पण येणार टी, इथे पण काय येणार बाळांनो, इथे येणार टी. दोन्ही एफ असेल तरच एफ लिहायचा, अदरवाईज इज कंडिशन. आता मिक्स झालं बाळांनो, टी एफ इथं मिक्स झालं. मिक्स झाल्यामुळे काय झालं असेल, मिक्स झाल्यामुळे मी काय म्हटलं तुम्हाला, जर एंट्री जर तुम्हाला मिक्सअप जर भेटत असतील त्याला म्हणायचं आपण काय म्हणणार बाळांनो, मला सांगा पटकन. काय काय क्वेश्चन मध्ये आपल्याकडे टॉटॉलॉजी दिलाय. एक्झामाइन द टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन. त्याचा आन्सर काय लिहिसाल तुम्ही, इट इज ए कॉन्ट्राडिक्शन. इथे लिहायचं बाळांनो एंट्रीज इन अ लास्ट कॉलम, एंट्रीज इन अ लास्ट कॉलम are T and F, that is a mix. Hence मध्ये काय लिहिसाल बाळांनो आपण, hence मध्ये लिहायचं आपण, तर it is contradiction. हे कसं असेल बाळांनो, आपल्याकडे कॉन्ट्राडिक्शन असेल. या फॉर्मॅट मध्ये ही कंडिशन मला भेटते इथे. चालेल. चला 4th नंबरचा क्वेश्चन. काय कंडिशन आहे तीच आहे. पुन्हा बघा इथे पी आहे, क्यू आहे, निगेशन पी क्यू असं काहीच नाहीये बाळांनो. एक काम करा, इथे पी इम्प्लाइज क्यू करा, नंतर काय करायला नंबरिंग करा 1 2 3. आता काय करू आपण बाळांनो, बघा सर हा जो आहे पी इम्प्लाइज क्यू 3 नंबरला आहे, मध्ये क्यू किती नंबरला आहे 2 नंबरला आहे, मध्ये कोणता ऑपरेटर लावायचा अँड ऑपरेटर, त्याला द्या 4. सर 4 नंबर हा पूर्ण ब्रॅकेट बनला, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे 4 नंबर, आणि पी किती नंबरला 1 नंबरला, याच्यामध्ये कोणता ऑपरेटर आहे इम्प्लिकेशन आहे. अशा फॉर्मॅट मध्ये याला काय करणार आपण सॉल्व्ह करणार आहे. आता लक्ष द्या बाळांनो, इथे काय भेटते कहाणी मला. ठीक आहे ना.
आता जर तुम्ही इथे कहाणी जर पाहिली तर सुंदर अशी कहाणी आहे, एकदम एकदम सुंदर अशी कहाणी. क्या बोलती बच्चा पॉलिटिक कहाणी. तर चला आता एंट्रीज लिहायचे पटापट पटापट एंट्री लिहा. इथे आपण सांगणार आहे ते टी टी एफ एफ टी एफ टी एफ. तर पी इम्प्लाइज क्यू आहे. इम्प्लिकेशन वाला रूल काय म्हणतो बांधनो, दोन्ही सेम असेल तरच टी, अदरवाइज एरो इंडिकेट ट्रूथ व्हॅल्यू. दोन्ही सेम आहेत, दोन्ही सेम आहेत तर इथे टी लिहा, इथे एफ लिहा, इथे टी लिहा, इथे टी लिहा. ठीक आहे ना. आता 3 व 2 मध्ये काय करायचं, अँड ऑपरेटर. दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही सेम असेल तरच टी. आता 4 इम्प्लाइज 1 आहे. तर मला काय करायचं, चाराकडनं एकाकडे जायचं. बघून घ्या एकदा. सर मी 4 कडनं 1 कडे चाललो, मी 1 कडनं 4 कडनं यायला लागलो बेटा. माझी व्हॅल्यू चाराकडनं एकाकडे चालली. मग दोन्ही सेम असेल तरच टी, टी आणि एफ, तर एरो एफ कडनं टी कडे चालला म्हणजे आन्सर तुमचं टी भेटणार. इथे आन्सर तुम्हाला एफ भेटणार, इथे आन्सर तुम्हाला टी भेटणार. तुम्हीच मला सांगा कमेंट मध्ये याचा आन्सर काय असेल. याचा आन्सर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे बाळांनो. ठीक आहे ना, की नेमकं टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी आहे. कॉन्टिंजन्सी. ओके. मागच्या क्वेश्चन मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का बघा बरं एकदा. इट इज अ कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे ना. तर हा कॉन्टिंजन्सी पाहिजे. आय एम रिअली सॉरी बेटा, हा जो आहे ना हा आपल्याकडे कॉन्टिंजन्सी पाहिजे होता. आय एम रिअली सॉरी. ते काय ना आपल्याकडं कॉन्टिंजन्सी पाहिजे होता. सॉरी बाळांनो. मिक्स आहे ना बाळांनो, तो कॉन्टिंजन्सी असायला पाहिजे. आय एम रिअली सॉरी, थोडंसं अनावधानान झालंय बाळ ते. ठीक आहे, चालेल. याचा आन्सर कमेंट मध्ये फेकून मारा तुम्ही. याचा आन्सर कमेंट मध्ये फेकून मारायचं. ठीक आहे ना. मला लागलं पाहिजे, असं एकदम टच करणं लागलं पाहिजे. ठीक आहे बेटा, चालेल. चला 7 नंबरचा क्वेश्चन काय दिला, 7 नंबर बघून घ्या. आता इथे येणार माझ्याकडं पी क्यू, नंतर निगेशन पी, नंतर इथे पी इम्प्लाइज क्यू, नंतर 1 2 3 4. सर हा ब्रॅकेट मध्ये 4 मध्ये आणि निगेशन पी हा 3 नंबरला आहे. त्यांच्यामध्ये अँड ऑपरेटर लावायचा आहे. कोण लावायचं इथे, अँड ऑपरेटर. नंतर हा झाला 5 नंबर, पूर्ण 5 नंबरचा ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू अँड पूर्ण 5 नंबरचा ब्रॅकेट आणि निगेशन पी. ओ माय गॉड, इथे निगेशन पी पण करावं लागेल आपल्याला, है ना. ठीक आहे, इथे निगेशन पी पण मला करावं लागेल. ठीक आहे, चालेल. बघा निगेशन पी राहिला होता आपला, लक्ष द्या इकडं. पी आहे, क्यू आहे, निगेशन पी, निगेशन क्यू. नंतर इथे बघा पी इम्प्लाइज क्यू. नंतर इथे बघा 1 2 3 4 5. ठीक आहे ना, 5 मध्ये आणि निगेशन क्यू बघा 4 नंबर मध्ये आहे. यांच्यामध्ये कोण आहे, अँड ऑपरेटर. इथे झाला 6 नंबर. आता मला सांगा 6 नंबर आणि निगेशन पी कुठे बांधून, निगेशन पी 3 नंबरला आहे. यांच्यामध्ये कोण आहे, इम्प्लिकेशन अप्लाय करायचं. कोण अप्लाय करायचं इथे, इम्प्लिकेशन अप्लाय करायचं. ठीक आहे, चला आता इम्प्लिकेशन अप्लाय केल्याच्या नंतरची कहाणी आपल्याला बघायची इथे. ठीक आहे, काय दिले इथे ना माझ्याकडं टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. इथे निगेशन पी, एफ एफ टी टी, निगेशन क्यू, एफ टी एफ टी. तर पी इम्प्लाइज क्यू. दोन्ही सेम असेल तरच टी, दोन्ही सेम असेल तरच टी. दोन्ही सेम नाहीये, एरो इंडिकेट. इथं येणार टी, इथे येणार बाळांनो टी. चालेल. तर 5 आणि 4 मध्ये अँड ऑपरेटर. दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतील बाळांनो इथे. 6 आणि 3 मध्ये मला 6 कडनं 3 ला जायचंय. मला 6 कडनं कोणाकडे जायचंय, 3 कडे जायचंय. 6 to 3 मला जायचंय. मग 6 ची पहिली एंट्री एफ आहे, नंतरची व्हॅल्यू एफ आहे म्हणजे आन्सर तुम्हाला इथे टी भेटणार. इथे एफ आहे, इथे एफ आहे म्हणजे आन्सर तुम्हाला इथे टी भेटणार. इथे एफ आहे, इथे टी आहे म्हणजे आन्सर टी भेटणार. इथे टी, इथे टी, तर आन्सर टी. त्याचा आन्सर तुम्हीच मला पुन्हा कमेंट मध्ये सांगा. तरी मी सांगतो याचं नाव आहे टॉटॉलॉजी.
हा कोण आहे? राजा हरिश्चंद्र आहे. ठीक आहे. लिहायचं कसं याला? राजा हरिश्चंद्र पेपरात नाही लिहायचं बरं, नाही तर बस. ठीक आहे ना. इथे जो टॉटॉलॉजी आहे, तर मिनिंग ऑफ टॉटॉलॉजी इट मीन्स दॅट लास्ट, ठीक आहे ना, एंट्रीज ऑफ अ लास्ट कॉलम ऑर अ ट्री ऑल अ ट्रू, सगळ्या ट्रू आल्यामुळे याचं जे आन्सर आहे ते काय भेटलं मला? इथे टॉटॉलॉजी भेटलं. चला लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे. मधले जे काही क्वेश्चन्स असतील तेवढे क्वेश्चन्स तुम्ही करून घ्या बेटा. हा वाला क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो आता. ठीक आहे ना. बघा याच्यामध्ये एकूण आर पण आला, म्हणजे मला एकूण तुम्ही जर पाहिलं तर मला एक 8 एंट्रीज घेणं. तिथे काय भेटते बघा, आता पी आहे, क्यू आहे, नंतर आर आहे, नंतर निगेशन पी, गरज नाही निगेशन क्यू घ्या. नंतर काय वाढणं बघा, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या पहिले. निगेशन क्यू और आर, नंतर या ब्रॅकेटला काय करायचं? इम्प्लिकेशन अप्लाय करायचंय. निगेशन क्यू, थोडस लिहिताना आपण हे करूयात, ऍडव्हान्स करूयात. आता नंबरिंग करायला, नंबरिंग करू 1 2 3 4 5. ठीक आहे बेटा. आता जर हा जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट किती नंबरला आला? हा ब्रॅकेट आहे 5 नंबरला आणि हा 1. सर 1 व 5 मध्ये कोण लावायचा? मला इथे इम्प्लिकेशन अप्लाय करायचा. पाहून घ्यायचं, 1 कडनं मी 5 कडे चाललो इम्प्लिकेशन. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. इथे कोण आहे माझ्याकडे? पॉवर एकदा इथे माझ्याकडे क्यू इम्प्लाइज आर आहे. कोण आहे माझ्याकडे? इथे क्यू इम्प्लाइज आर. किंवा असं लिहिल्यापेक्षा आता नंबर टाकलं तर नंबरच्या फॉर्म मध्येच द्या. सांगा क्यू हा किती नंबरला आहे? 2 नंबरला. आर किती नंबरला आहे? 3 नंबरला. कोण लावायचं? यामध्ये इम्प्लिकेशन अप्लाय करायचा. ठीक आहे ना. झाला हा. आता काय करा, इथे तुम्ही जर पाहिलं तर हा जो पी आहे, पी किती नंबरला आहे बाळांनो? पी हा 1 नंबरला आहे. नंतर हा जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट बघा, इथे भेटला मला 6, इथे भेटला मला 7. ठीक आहे ना. मग आता तुम्ही जर पाहिलं 1 व 7 मध्ये कोण लावायचं? इथे इम्प्लिकेशन अप्लाय करायचा. 1 व 7 मध्ये इम्प्लिकेशन. हा झाला 8. आता काय करा, या 8 नंबरचं काय करायचं? इथे मला निगेशन करायचं. ठीक आहे ना. हा जो 8व्या नंबरचा, त्या 8व्याचं काय करायचं? मला निगेशन करायचंय. ठीक आहे. आता जर तुम्ही जर पाहिलं, ठीक आहे ना, तर हा 6 नंबर म्हणजे हा वाला ब्रॅकेट, हा 6 नंबर म्हणजे हा वाला ब्रॅकेट. तर 6 मध्ये आणि इथं निगेशन झालं म्हणजे हा 9 नंबर, हा 9 नंबर, या दोघांच्या मध्ये अप्लाय करायचं मला डबल इम्प्लिकेशन. असा मस्त वाला क्वेश्चन आहे बाळांनो. आता थोडस काळजीपूर्वक सॉल्व्ह करावं लागणार आहे याला आपल्याला, नाही तर आपला बोऱ्या वाजवणार हा क्वेश्चन आज. ठीक आहे. बघा आता लक्ष द्या इकडे. एंट्री काय येतील बाळांनो? इथे टी 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 टी, 4T 4F. नंतर इथे टी टी एफ एफ, टी टी एफ एफ. इथे काय नाव आणू मला सांगा? टी एफ टी एफ टी एफ टी आणि एफ. आता क्यूचं मला निगेशन करायचं. काय येणार क्यूचं निगेशन? पाहून घ्या. हा क्यूचं निगेशन मला करायचंय. जिथे येणारी कंडिशन्स मला काय भेटतील? लक्ष द्या इकडे बाळांनो. एफ एफ टी टी, एफ एफ टी टी, ही भेटली मला कहाणी. चला आता इथे सर निगेशन क्यू और आर, आर म्हणणं, आरचं म्हणणं असं दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, अदरवाईज ट्रू, अदरवाईज ट्रू, अदरवाईज ट्रू. 1 2 3 4, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. इथे काय येणार? एफ. इथे काय येणार? टी. इथे काय येणार? टी. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, करेक्ट आहे बाळांनो. आता मला एकाकडनं 5कडे यायचं. 1 to 5 येणार बाळांनो. हा इथे 1. तर दोन्ही टी असेल तरच टी. इथे येणार बाळांनो एफ. या ठिकाणी येणार बाळांनो इथे टी. या ठिकाणी येणार इथे टी. या ठिकाणी येणार बाळांनो इथे टी. या ठिकाणी येणार बाळांनो इथे टी. या ठिकाणी काय येणार? इथे टी. आणि या ठिकाणी काय येणार बाळांनो? इथे टी येणार. ठीक आहे. ओके, अशा फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्सला सॉल्व्ह होतो आपला. आता 2 कडनं 3 कडे या. सर 2 to 3 या आपल्याला पटकन फास्ट मध्ये. दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही टी असेल तरच टी, नाही तर ॲरो इंडिकेट ट्रूथफुल. इथे आन्सर एफ येणार, इथे आन्सर ट्रू येणार, इथे आन्सर ट्रू येणार, इथे आन्सर ट्रू येणार, इथे आन्सर एफ येणार, इथे आन्सर ट्रू येणार आणि इथे आन्सर ट्रू येणार. ठीक आहे, चालेल. आता मला 1 to 7 यायचंय. 1 to 7 लक्ष द्या इकडं.
तर 1 कडनं 7 कडे इथं मला टी भेटणार, 1 कडनं 7 कडे इथे आन्सर मला एफ भेटणार, या टी कडनं मला टी कडे यायचं, इथे आन्सर मला टी असेल, इथे बघा इथे टी टू हा टी, इथे आन्सर मला ट्रू असेल, इथे एफ टू इथे टी, इथे आन्सर ट्रू असेल, इथे एफ टू इथे एफ, इथे आन्सर ट्रू असेल, इथे एफ टू इथे टी असेल, इथे एफ टू इथे टी, इथे पण टी असेल. ठीक आहे. चला आता 8व्याचं निगेशन करायचं बाळांनो, ह्याचं निगेशन करा आता. टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, इथे एफ, इथे एफ, इथे एफ, इथे एफ, इथे एफ आणि इथे पण एफ. चालेल. आता 6 to 9 डबल इम्प्लिकेशन बाळांनो. 6 to 9 मध्ये डबल इम्प्ली, दोन्ही सेम असेल तरच टी लिहा, दोन्ही सेम असेल तरच टी लिहा, दोन्ही सेम असेल तरच टी लिहा, दोन्ही सेम असेल तरच टी लिहा. इथे बघा तुम्ही जर पाहिलं सेम कुठंच नाही बनवणार, सगळे एफ येणार, एफ 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 आणि एफ. ठीक आहे ना. ऑल एंट्रीज जर तुम्ही जर पाहिल्या तर सगळ्याच्या सगळ्या एंट्रीज मला इथे एफ भेटल्या. मग हा जो क्वेश्चन आहे तर हा कोण आहे बाळांनो, तर हा कॉन्ट्राडिक्शन आहे. हा कोण आहे माझ्याकडं, कॉन्ट्राडिक्शन आहे. ठीक आहे ना. तर टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी या फॉर्मॅट मध्ये या क्वेश्चनला काय करायचं असते, आपल्याला लिहायचं असते. तर हा काय भेटला मला इथे, कॉन्ट्राडिक्शन भेटला बाळांनो. तर एकदम असा इझी क्वेश्चन होता, इथे खाली लिहून घ्यायचं, गिव्हन स्टेटमेंट इज ए कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे बा. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपला होता. याच्यावर 100% पेपरला क्वेश्चन येऊ शकतो बाळांनो, या टॉपिकवर, या पॉइंटवर 100% पेपरला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे चांगली प्रॅक्टिस करा, चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि नंतर याला काय करा बाळांनो, सॉल्व करा. ठीक है. तर थैंक यू सो मच बाळांनो वॉचिंग दिस वीडियो. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. आणि जर आतापर्यंत जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. ठीक आहे. मिलते हैं नेक्स्ट क्लास में बेटा. आणि तुमच्या मित्रांपर्यंत, मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा बाळांनो. ठीक आहे. तर हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा मुद्दा. अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण बाळांनो ऍप्लिकेशन आहे आपलं, जर तुम्हाला असं वाटतं की सर आम्हाला डिटेलमध्ये हा कोर्स शिकायचा आहे, ठीक आहे, तर यश क्लासेस नावाने ऍप्लिकेशन आहे आपलं, तुम्ही प्ले स्टोअरवर काय करू शकता, बाय करू शकता. तुम्ही सध्या ऑफर चालू आहे, 12,000 रुपयाचा कोर्स तुम्हाला फक्त 5,555 रुपयाला भेटत आहे. ठीक आहे ना. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही बाय करू शकता बाळांनो. थँक्यू सो मच. मिलते बेटा नेक्स्ट क्लास में. ठीक है ना. धन्यवाद. दुआ में याद रखना.